पूर्वीच्या काळी ऑडिशनला गेल्यानंतर दारासमोरून हाकलून दिलं जायचं. दिवसेंदिवस उपाशी राहावं लागायचं. कधी खिशात रिक्षाचं भाडं देण्या इतके सुद्धा पैसे नसायचे. रिअल लाईफ विलन पण रिअल लाईफ हिरो. आज करोडो लोक त्याला आपलं देवदूत मानतात. नमस्कार, मी आहे सुनीता आणि तुम्ही पाहताय तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे यस होईल रे. तुम्हाला नक्कीच माहिती असेल मी कुणाबद्दल बोलत आहे. हो, मी सांगते रिअल लाईफ विलन आणि रिअल लाईफ हिरो म्हणजे सोनू सूद यांची कहाणी. स्ट्रगल टू सक्सेस ही कहाणी जी आपल्याला म्हणायला लावते यस होईल रे. त्यांचा जन्म 30 जुलै 1973 रोजी पंजाबमधल्या मोगा या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील सिंग सूद यांचे लहानसं कपड्याचं दुकान चालवत होते आणि आई सरो सूद या प्राध्यापक होत्या. त्यांच्या घरात साधेपणा, कष्ट, शिस्त यांचा संस्कार होताच. लहानपणी सोनू सूदला क्रिकेटची आवड निर्माण झाली, पण अभ्यासात तो सरासरी विद्यार्थी इतकाच असायचा. त्यानंतर इंजिनिअरिंगसाठी नागपूरला आला आणि यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवी घेतली. इथे असताना मॉडेलिंग आणि फिल्म्समध्ये काम करण्याचं स्वप्न अधिक बळकट झालं. मात्र फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश मिळवणं म्हणजे एका साध्या गावाकडच्या मुलासाठी जवळपास अशक्य असंच वाटत होतं. त्यांनी जेव्हा मुंबईत पाऊल टाकलं तेव्हा खिशात फारसे पैसे नव्हते. एका 1 BHK घरात 5-6 लोकांसोबत राहणं, कधी ऑटोचं भाडंही न परवडणं, अनेकदा ऑडिशनला पायी जाणं हा दिनक्रमच ठरलेला होता. ऑडिशनला गेल्यानंतर कोणीही काहीतरी म्हणायचेच, तुझ्यात काही खास नाही, पुढे जा. त्यांना दिवसेंदिवस रिजेक्शन आणि कधीकधी उपाशी पोटी झोप या संकटातून जावे लागायचे. आईवडिलांना मात्र कधीच या कष्टांची कल्पना नव्हती की आपला मुलगा कोणत्या संकटातून पुढे जात आहे. अखेर काही वर्षांनंतर त्यांना साऊथ इंडियन फिल्म्समध्ये संधी मिळाली. तेथे विलन म्हणून त्याची निवड झाली आणि त्याच्या उंच बांध्यामुळे आणि दमदार ॲक्टिंगमुळे लोक त्याला ओळखायला लागले. यानंतर बॉलिवूडमध्ये शहीद ए आसम भगत सिंग या चित्रपटात भूमिका मिळाली. त्यानंतर युवा, जोधा अकबर, दबंग सारख्या चित्रपटांमध्ये त्याची कामगिरी प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. निगेटिव्ह रोल करून सुद्धा तो लोकांच्या मनात घर करून बसला. चित्रपटसृष्टीमध्ये नाव, पैसा, प्रसिद्धी सगळं मिळालं होतं, पण त्यांचा विश्वास हा खूप काही सांगत होता. खरं यश हे फक्त स्क्रीनवर नाही तर लोकांच्या डोळ्यातील विश्वास जिंकण्यात आहे. लोकांची म्हणजेच गरजू गरीब लोकांची सेवा करणं हे त्याच्या भाग्यात होतंच. त्यामुळे ज्यावेळेस 2019-20मध्ये संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये अडकला तेव्हा हजारो लोक, मजूर, कामगार मुंबईच्या रस्त्यांवर थांबले होते. कुणाकडेही घरी जाण्यासाठी पैसा नव्हता तर कुणाकडे जेवण नव्हतं. ही परिस्थिती सोनू सूदने जवळून बघितली. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या पैशातून बस, ट्रेन, फ्लाईट्सची व्यवस्था केली. हजारो कामगार सुरक्षितपणे गावी पोहोचले. राशन, अन्न, औषधं सगळं त्याने स्वतः उचलून मदत केली. फोनवर मदत मागणाऱ्या प्रत्येकाला तो तात्काळ प्रतिसाद द्यायचा. त्याने लोकांच्या मनात एक जागृत नाव केलं, ते म्हणजे मसीहा सोनू सूद. या एका नावाने पूर्ण समाज त्याच्या कर्तृत्वावर गर्व करू लागला. यानंतर त्याने सोनू सूद फाउंडेशन सुरू केले. शिक्षणासाठी गरीब मुलांना मदत, शेतकऱ्यांना आधार, वैद्यकीय उपचारांसाठी निधी, लहान उद्योजकांना संधी हे सगळे काम त्याने हातात घेतलं. त्यांचा विश्वास होता यश म्हणजे स्क्रीनवरच्या टाळ्या नाहीत तर लोकांच्या आयुष्यातील दुःख पुसताना मिळणारा जो आशीर्वाद आहे, आनंद आहे, तोच आहे आपला विश्वास. आज सोनू सूद फक्त अभिनेता नाही तर समाजाचा खरा हिरो आहे. टीव्हीवर विलन म्हणून पाहिलेला हा माणूस खऱ्या जीवनात लाखो लोकांचा देवदूत झाला. त्याने सिद्ध केलं की यश मिळवणं सोपं आहे, पण माणुसकी जपणं हेच खरं मोठेपणा आहे. माझं स्पष्ट मत आहे, बॉलिवूडमध्ये खूप जुने नवीन कलाकार आहेत, ते फक्त नावापुरते. कारण खरंच या व्यक्तीने माणुसकीसोबतच लोकांचे मन सुद्धा जिंकले आहे. तुम्हाला ही प्रेरणादायी खऱ्या जीवनावर आधारित कथा कशी वाटली ते नक्की सांगा आणि जर काही चुकीचे शब्द आले असतील तर तुमची माफी मागते. आपणही एक हात मागे न राहता काहीतरी घडवायचा प्रयत्न केल्यास नक्कीच जीवनामध्ये बदल घडू शकतो. त्यामुळेच मी सांगत असते अशा गोष्टी ज्याने तुमच्या जीवनात आनंद निर्माण होईल आणि योग्य दिशा मिळेल. त्यामुळे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण असे व्हिडिओ चॅनलवर येत राहतील. स्वप्न बघत राहा, प्रयत्न करत राहा, कारण यस होईल रे हे वाक्य विसरू नका. धन्यवाद.